म्हणजे आम्ही तेच म्हणतो ना, या राज्यामध्ये लोकांनी खून केले, त्याचे पुरावे सापडले तरी पोलीस गुन्हे घेत नाही. मी सभागृहात मांडणार आहे, खून करून पुरावे देऊन सुद्धा ठाणे पोलीस गुन्ह्यामध्ये नाव आहे तरी आजपर्यंत चौकशी करत नाही. त्या गुन्हेगाराबरोबर पोलीस फिरताना दिसतात. अरे काय चालवलंय का महाराष्ट्रामध्ये तुम्ही? आमदारांनी मारायचं, कार्यकर्त्यांनी खून करायचे, आणि तरी सगळं अलबेल आहे, सब कुछ ठीक आहे. मग तो गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे की राजकीय कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे, त्यामुळे ह्या सगळा वरद असतं त्याला वारंवार लाभतोय? तो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे अजित पवार गटाचा आहेत, ते सदस्य आहेत, मोठा माणूस आहे. खुनाचे सगळे पुरावे दिलेत. त्यांच्या लहान पोरी आहेत, एक 12 वर्षाची, एक 17 वर्षाची आहे. ती रडत रडत मुलाखत देते. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी त्यांना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ. त्या पोरी म्हणतात, साहेब तुम्हीच आम्हाला सांगितलेलं न्याय देऊ म्हणून विरोधी पक्षात असताना, आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, आम्हाला न्याय द्या. त्या पोरींकडे बघून माझं हृदय असं कालवा झालं. यार काय कॉन्फिडेंटली बोलत आहेत त्या पोरी, लढण्याची जिद्द बघ. आणि ते काय बोलल्या माहिती आहे? आम्हाला जिद्द कुठनं आली? वैभवी देशमुख, संतोष देशमुखच्या पोरींनी जी लढाई लढली ती आम्ही आमच्या बापासाठी लढू, असं त्या पोरी बोलतात. परंतु मग अजित पवारांचा या सगळ्यावरती वर्द असतंय का? ज्या पद्धतीने एक खून होतो ठाण्यात आणि त्या खुनाच्या संदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही, आरोपी मुकाट फिरतात आहेत सगळे, कुटुंबियांनी नाव घेऊन सुद्धा. ही केस दाबली कशी गेली याचा इतिहासही मला माहिती आहे. त्या इन्स्पेक्टरची बदली कशी झाली हेही मला माहिती आहे. त्या इन्स्पेक्टरला फोन कोणी केले हे पण मला माहिती आहे. आत्ता जो इन्स्पेक्टर चौकशी करत होता त्याला किती पैसे मिळाले हेही मला माहिती आहे. तो इन्स्पेक्टर सदरच्या आरोपीबरोबर कुठे कुठे फिरला हेही मला माहिती आहे. सगळ्या सभागृहात काढणार आहे आणि पुराव्यासकट काढणार आहे.